पम्या, अरे या चिंपट लोकांमुळे आज आपले अण्णा व्हेंटिलेटरवर येत रे. ए इकडे बुंदी गप नाही तर बुंद्या फोडीन तुझ्या. याच्या आईला तुमच्या अन्नामुळे आमच्या भाऊंची अवस्था अशी झालेली आहे. सायलेन्स गापा. ए पम्या, चल रे गोचो बर रे. काय दांगडो लावला रे? कानफट्टेत फोडून टाकीन एकेकाचे. बाय ना हॉस्पिटल आहे, तुमच्या पार्टीचं ऑफिस नाही आहे. आणि तुमचे अण्णा आणि तुमचे भाऊ, तुमचे भाऊ दोघं पण चुकावलेले आहेत बरं का. नाही सांगा त्यांना कोणाची चूक आहे ती. ए शांत राय. काय गरज होती या वयात रेस लावायची? माय ना रेस लावल्यासारखे रस्ते आहेत का आपल्या गावात? सगळे खदड खदड रस्ते आहेत. गेल्या 2 पिढ्या अण्णांनी जो काय रस्ता उकरला ना त्याच्यात भाऊची गाडी गेली. आणि भाऊने अतिक्रमण करून करून ज्या भिंती बांधल्या त्यातल्या एका भिताडावर अण्णाची गाडी ठोकली गेली. दोघं पण चुकावलेले आहेत, त्यामुळे गुच्चूपटा. हो डॉक्टर. अण्णांसोबत कोण आलंय? ए पांढरा कोट, मी आलो, बोल. आता सगळं काही देवाच्या हातात आहे. ते तुम्ही डॉक्टर बनून आलात तेव्हाच कळलं आम्हाला. ए पम्या, ए पम्या थांब. ए पांढरा कोट, काय झालं? त्यांच्या नातेवाईकांना बोलून घ्या. काय झालं? क्रिटिकल सिच्युएशन आहे. आलो मी. हे जायला यांच्या भाऊमुळे आज आपल्या अण्णा देवा घरी चाललेले आहेत. ए लय बोल नकोस. त्याच्या आईला तुमच्या अन्नामुळे आमची अवस्था झाली अशी आज. थांबा भाऊ तुम्ही चिलॅक्स घ्या. भाऊ तुम्ही चिलॅक्स घ्या. ए टेन्शन घेऊ नका ना भाऊ. काय खरं काय खोटं CCTV बघितल्यावर कळेलच ना. हा घेऊन बसते शिशीचे खोकडी. घेईन ना. तुझ्या भाऊने केवढा घोटाळा केलाय माहितीये का त्याच्यात? यांचा भाऊ CCTVच्या योजनेमध्ये ते कोणते चिंपाट बादली बनवण्याकडे घेऊन जायचा खोकडे बनवायला. आणि ते काचा लावायचा चष्म्याला, त्यांच्याकडून काचा लावून घेतल्या. त्याच्यात ना कॅमेरा ना वायरिंग, सगळा पैसा खाल्ला यांच्या भाऊने. सांगा. ए पाम्या तुमच्या अण्णांसारखं रेशन विकून पैसे नाही खाल्ले भाऊंनी. 5 किलो गहू देतो सांगून 4 किलो गहू दिले. लोकांच्या ताटात हात घातला तुमच्या अण्णांनी. अरे पण गहू तर दिले ना, खोकडे नाही दिले. पण फसवलं ना लोकांनी. पैसा नाही. चला चला तिकडे बसा तिकडे बसा. चला आता वेगळं सांगू का प्रत्येकाला? अरे हॉस्पिटलची शांतता नका भंगाडून. अरे बाय ना लोकांकडे ना आता फक्त शांतता उरली आहे, तेवढी तरी नका ओरबाडू. भाऊंचं कोणी आलंय का? आम्ही डॉक्टर त्यांच्याही नातेवाईकांना बोलून घ्या. डॉक्टर भाऊंना काय झालं नाही पाहिजे सांगून ठेवतोय. हे बघा मी भाऊंना जर काय झालं ना पहिलं सलाईन तुम्हाला लावीन आपण. हे बघा मी माझे पूर्ण प्रयत्न करतोय. पण याला सोडायचं नाही. ह्यांच्यामुळे भाऊंची अवस्था ही झालेली आहे. बरोबर. त्याच्याला भाऊ खाटावर आडवाय ना म्हणून मी आतापर्यंत गप आहे ना तर कावाच खोलला असता यांना. अरे काय खोलला? खोलला असता तुला ठेवणार नाही. भाऊ बोललेत ना गप्प बस, इलेक्शन आहे म्हणून शांत आहे अजून. भाऊ आपला शब्द आहे तुम्हाला. तुमच्या नंतर ऐकलंय आपण सगळं सुरळीत चालू ठेवणार शब्द आहे आपला. हे जायला चुकून माकून जरी भाऊंना काय झालं ना अशी अंतयात्रा काढणार ना यांच्या 4 पिढ्यात बी कुणी बघितली नसेल. राम नाम सत्य, राम नाम सत्य असा आवाज घुमला पाहिजे ना. रावणाच्या लंकेपर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे. आता भाऊ जाऊ दे मग धावतो तुम्हाला. ए चिंपाट, तापाची गोळी देऊ का तुला? अरे तुझ्या गोळ्या चुकल्या, तू काय गोळ्या देणार? ए जायला ए पम्या तयारीला लाग. पहिला अण्णा गेला पाहिजे. अण्णा गेला ना, आपला अण्णा गेला ना, मग याला दाखवतो अंतयात्रा कशी काढायची. जायला ए पम्या मुंबई पुण्याच्या मिरवणुका निघतात ना, याच्यापेक्षा मोठी अंतयात्रा काढायची आपला. पिपी शेठ. हे जायला तालुक्यात जिल्ह्यात गावात सगळ्याच्या खांद्यावर आपला अण्णा नाचला पाहिजे.
सोडायचा नाही हे काय हे? हा. माझ्या मागणं म्हण हे जब तक सूरज चांद रहेगा अन्ना तेरा नाम रहेगा याच्यापेक्षा मोठा आवाज पाहिजे मला हा. याच्यापेक्षा मोठा आवाज पाहिजे अंतरिक्षात सुनीताताई विल्यम्सला आवाज गेला पाहिजे ती आदरली पाहिजे म्हणली पाहिजे अण्णा गेला का काय हा पिपी शेठ फक्त एक प्रॉब्लेम आहे काय पम्या सुनीताताई आल्या जमिनीवर एलॉन भाई आहे ना त्यांनी पाठवले रॉकेट आल्या त्या एलॉन भाईयाला पण काय कारनामे करायचे असतात एक काम कर रमता त्याला फोन लाव त्याला म्हणावं एलॉन भाईयाला सांग 4 रॉकेट अजून पाठव 8 माणसं अजून पाठव अंतरिक्षात आवाज गेला पाहिजे आपला लावतो दाखव दाखव ट्रम्प तात्याचा नंबर दाखव दाखव ना. फुगलवरून घेतला असता गुगलवरून घेतला असता. हा मी देऊ का देऊ आहे ना ट्रम्प तात्या आणि कोण तो एलॉन भैया हे का तुमच्या अन्नाच्या मटक्याचा हिशोब सांभाळतात का रे त्यांना दुसरं काम धंदे नाहीये. अरे तुमचे नेते जिवंत आहेत रे अजून त्यांच्या काय मांडोलवतोय रे नागोबा. तुमचे नेते जिवंत आहेत कुठे त्यांचं अंत्ययात्रेचं प्लॅनिंग करताय एवढं हा. नाही पिपी शेठ आपल्याला आत्ताच तयारीला लागलं पाहिजे. यायच्या बेकार आहे ते मागच्या विसर्जनाच्या वेळेस बघितलं ना पहिला गणपती यांनी काढला होता. नाही या वेळेला पहिला अन्न आपण बाहेर काढायचा. ए गोचिड अण्णा काढायचा का शेंगदाण्यातून कोंब काढतोय का तू अण्णा काढायचा म्हणतोय तू. अरे अण्णा जिवंत आहे ना तुझा अजून. आपण ठीक आहे ना पण कधीतरी जातीलच ना. मग मी तर वाटच बघतो अण्णा जायची. मी पण वाटच बघतोय भाऊ जायची बरोबर यांचा अण्णा निवडून आला तेव्हा काय जेसीबीतनं हार घातला होता ना घातलेला आपण भाऊंची बॉडी जेसीबीनं घेऊन जायची अच्छा हवेतनं गेली पाहिजे म्हणते बॉडी पाहिजे असा जेसीबीचा आर्म वरती आणि भाऊंची आर्मी खाली आपण आपण प्रत्येक चौकात असा आर्म खाली घ्यायचा सगळे दर्शन घेणार परत आर्म वरती परत पुढच्या चौकात दणका झाला पाहिजे भाऊंचा दणका झाला पाहिजे ए पम्या आणू दे जेसीबी ड्रोन वाल्याला फोन लाव ड्रोन वाल्याला फोन लाव 12 ड्रोन पाहिजेत मला 12च्या 12 ड्रोन तिरडीला लावायचे अन्नावर ड्रोनवर सगळं हवेत सगळे हवेत जाऊ दे म्हणजे वरनं कावळा हाकतेली ए याला सांगू ठेवा आता ड्रोन मागव ड्रोन पिपी शेठ एक प्रॉब्लेम आहे काय पम्या ते तिरडीच्या पुढे चुरमुरे उडवणार असतो तो कसा वर जाईल पिपी शेठ मी आहे ना जाईल रोडनेवरती मी टाकतो. माझा वाघ आहे त्याला लावायचा ड्रोन उडवायचा वर पिपी शेठ अजून एक प्रॉब्लेम आहे काय आहे पम्या. ते ड्रोनचा सेन्सर जातो मध्ये मध्ये हवेत अण्णा हरवलं तर शोधायचं कुठं अन्नाचा सेन्सर गेला तर काय करायचं हे जाय पम्या तू पम्या अरे तू माझ्या गटात आहे ना सगळे प्रॉब्लेम कशाला सांगतो टेक्निकल प्रॉब्लेम आहे ना दत्त्या एक काम कर हेलिकॉप्टर बोल हेलिकॉप्टर बोलव जायला पुढे दत्तू इथं ड्रोनला त्याच्या मागे अण्णा त्याच्यावर हेलिकॉप्टर ओ दादा तुम्ही आहे ना अजून एक काम करा त्यांना आहे ना चितीवर नका पेटवू 10,000ची फटोकड्याची माळ त्यांना गुंडाळा आणि द्या वात पेटवून म्हणजे फटाके म्हणून फुटतील आणि ते जळून बी जातील जाळ आणि दूर एकत्रच होईल. हा चालेल तशी पण इंडियाची मॅच आहे इंडिया मॅच जिंकली रे फटाके फोडणार मंद्या येडा आहे का रे तू जरा काय आणि इंडिया हारली मग ओ भो त्याकडे कशी फोडशील रे ओ दादा फटाके फोडणं महत्वाचं नाही तुमचा अण्णा मरेल तो मेन प्रोग्राम आहे ना तुमचा अंत्यसंस्कार वगैरे. पण आमचा अण्णा असं जाणार नाही गेल्यावर अख्ख्या गावात घमघमाट होणार काय करणार आहे तो अण्णा चंदनाची चिता रचूया आपण चंदनाची लाकडं सगळ्या गावात घमघमाट. ए पाम्या अरे तुमचा अण्णा एवढासा कानातला कापसाचा बोळा काढून त्यावर ठेवला आणि पेटवला ना तरी चालेल. पण लय बोलू नको यायला शहाणा झाला का लय स्वतःच्या भाऊचं बघ एवढं मोठं पोट आहे चितेची लाकडं ठेवणार कुठं वर ठेवलं तरी खाली सरकणार आहे लाकूड. तू नको सांगू आम्हाला उपडा जाळू आम्ही भाऊला भाऊला उपडा ठेव मग पाणी कुठं सोडणार ये धावतो कुठं सोडणार ये की मला जाऊ ना. यायला सांगायला लागलाय तुम्ही. रख. अरे तुमच्या अन्नाचं बघा आहे ते यायला येऊन तुमच्या अन्नासाठी तर ते जायला 2-4 कापूर आणलं आणि तिथल्या तिथे जायला तरी पेटल ती. यायला अण्णाला काय बोलायचं नाही कळलं माऊला पण काय बोलायचं शांत आपल्या अन्नाची मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे हो, माहितीये ना तुमच्या अन्नाला बघून लगा गावातली कीर्ती सुद्धा भीती आहे.
बस करा रे. अण्णाची कीर्तिमान माहितीये की आम्हाला. ए, बस कर ना भाऊ, बस ना बस ना. अहो, काय साहेब सांगा ना काय मग. सांगू? काय समोर ये. आलो ना काय? काय आहे काय आहे काय रे? ए पम्या काय रे? ए पम्या फालतूपणा लावलाय. तू बघत राहतोय सारखा. ए बघू नको रे दलिंदर. अरे तुम्ही काय बोलताय? अरे साहेब- तुमचे नेते आहेत ना जिवंत आहेत. चुकून त्यांनी ऐकलं आणि ते मेले ना भूत बनून तुमच्या मानगुटीवर बसतील ते. बसू देत ए, हळू बोल. नाही तुम्हाला पटप फोडीन तुझं. नीट राहा तू. सॉरी कोकलतोय. सावत्या भाई माझ्याकडे डेंजर प्लॅन आहे. काय चिता आहे हं, चितेवर भाऊ आहेत. हं. त्यांना आपण लेपल माईक लावायचा. का बरं? म्हणजे कवटी फुटली हं. की अख्ख्या गावात आवाज घुमणार. फाट काय बाई. रे? एक नंबर आहे. आणि एक नंबर आहे. आपण त्याला एकू देऊ. हा? फट 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 फट. एक नंबर आहे. पहिली कवटी कुणाची? अरे भाऊची फुटणार. पिशेट आपण पण तो कानाला माईक लावतात ना, तो लावूया अण्णाला. फक्त एक प्रॉब्लेम आहे. पम्या काय आहे? कानाचा माईक नाही आलाय, तोंडाचा असतो ना माईक. हा तोच माईक लावूया. हा हा आणि पहिली कवटी अण्णाचीच फुटली पाहिजे. ए दळभद्र्या, ती चिता पेटल्यावर तो माईक वितळून जाईल ना. तो राहणार आहे का? आणि चितेची वाफ आहे ना त्याच्यात मरून जाशील ना रे तू. तुमच्या तर कवट्या फोडून आहे ना आतमध्ये मेंदू आहे का ते तपासलं पाहिजे. अरे प्रत्येक गोष्टीच कॉम्पिटिशन करून राहिले तुम्ही. याच्यापेक्षा आहे ना तुमचा जो नेता आहे तो बरा होऊन बाहेर यावा अशी प्रार्थना करा. शांत राहा. साहेब राजकारणातलं कळतं का तुम्हाला काय? हा कळतं का? नाही ना, जरा शांत राहा. ऐका, अण्णांची तब्येत खूप सिरियस झाली आहे. ते कधीही जातील. आमच्या अण्णाची तब्येत सिरियस झाली. आता पहिला अण्णा मरणार. आता पहिला आमचा अण्णा मरणार. ओय, डॉक्टर अरे भाऊंचं बघा ना काय ते. भाऊ पहिले बाहेर आले पाहिजे. नाही 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 आता पहिला अण्णा जाणार, तो पण आमचा. ए पम्या बॅनर रेडी कर. पीपीसी साधा माणूस आहे काय? कालच टाकलाय छापायला. हा, आणि फोटो काय टाकलाय माहितीये काय? काय? अण्णांचा असा बांगला आहे. हा. त्याच्या बाहेर यम रेडा घेऊन उभा आहे. हा. आणि यम अण्णाला बोलतोय, अण्णा येल का यम. याला काय क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह आहे. त्याच्या खाली लिहिलंय मिस यू अण्णा, सौजन्य भावी आमदार पीपी शेठ, भावी विधान परिषद सदस्य प्रथमेश शिवलकर, भावी सरपंच दत्तू मोरे आणि भावी महिला आघाडी अध्यक्षा सोनाली कुलकर्णी. आहेत ते आपल्यात आहेत. बन्या हा भाई तामन करा, फोन करा. करतो. आपला अध्यक्ष त्यांना करून टाका. तामन करा आपल्याकडनं आल्या पाहिजेत. येणार. खायला सुट्टी नाही द्यायची. फक्त जरा भाऊंनी कोऑपरेट केलं पाहिजे यार. यार भाऊ म्हणजे इज्जत काढायला लागली यार मंडे आपली. कधी जाणार यार भाऊ? ए बन्या, अरे आपले काय तयारी आहे का नाही? केली ना भाई. काय आहे? सगळी तयारी केली. काय आहे? भाई, मी तर 25 फुटाचा कटआउटच तयार केलाय. अगं असं. येड्याच्या पाठीवर भाऊ हात दाखवत बसलेत. वा. आणि खाली लिहिलंय हा. तो भाऊंचा नाद करणार हा. तो होईल खाक. हा. कारण आमचा भाऊ आहेत वाघ. आत्याच्या खायला. सौजन्य भावी मंत्री सावत्या भाई माने 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 माने. अरे नादच झाला पाहिजे त्याच्या आताच आईला. होणार ना भाई. ए पण नुसतं बॅनर तयार करू नका. ह्यांच्या आधी बागडे चौकात आपले बॅनर लागले पाहिजेत. लागणार. ए पम्या हा बागडे चौकात आपला बॅनर लागला पाहिजे. हा? काय आहे का? आपल्या अण्णानं करिअरची सुरुवात बागडे चौकातनं केलेली आहे. पहिला अण्णाचा बॅनर लागला. ओ बागडे चौकात बसूनच त्यानं तंबाखून पान विकलंय ना. यायला पानाला चुना लावता लावता लोकांनी कवा चुना लावला कळलं बी नाही असती. बरोबर स्वस्त करून निवडून आलाय. आमच्या भाऊंचं तसं नाही. खानदानी कारभार आहे सगळा. हा. खानदानी का खंडणी कारभार आहे? जोक केला. केला केला जोक केला. अरे तुमच्या खंडणीचे किस्से काय आजचे नाहीत. सुलभ शौचालयातनं खंडणी गोळा करणारी जमात आहे. ए गप ए. भाऊचे कार्यकर्ते, हा. आम्ही भाऊंचं व्हेंटिलेटर काढतोय. आईला भाऊ झाले पाहिजे पहिले बाहेर. ए पांढरा कोट, जगायची इच्छा मेली का तुझी? हा? अन्नाचं व्हेंटिलेटर का नाही काढलं? हा अन्नामध्ये काय कमी आहे? पहिला अण्णा मेला पाहिजे. ए, भाऊ मागे राहूच शकत नाही का? पहिले भाऊ बाहेर आले ए, पाहिजे. पहिला अण्णा मारायचा मग भाऊ मारायचा. ए, पहिले भाऊ मारायचा. ए, पम्या, बघ मॅटर. ए डॉक्टर ऐक अण्णाचा व्हेंटिलेटर काढायचा, बॉडी आमच्या ताब्यात द्यायची, आमची अंत्ययात्रा निघाली पाहिजे, मग सगळं होणार. डॉक्टर
गट्टू उलट करायचं, अण्णा काढायचं, भाऊ टाकायचं. अगं असं. अरे पहिलं कोण मारणार? भाऊच मारणार. पहिलं कोण मारणार? भाऊच मारणार. मारून मारून मरणार कोण? अण्णाशिवाय आहे कोण? जब तक सूरज चांद रहेगा. भाऊ के पहिले अण्णा मरेगा. अरे काय चालू आहे तुमचं? लाजा वाटू द्या ना. काय बोलताय ते मेंदूला विचारा ना. ओ साहेब, काय हो साहेब? आमच्या भावनेचा प्रश्न आहे. हो आमचा पण कशाची- अस्मितेचा प्रश्न आहे अरे साहेब. तुमची भावना आणि तुमची अस्मिता आहे ना, ती डोंबल्यात घाला, खड्ड्यात घाला. ती तुमच्यासारख्यांच्या भावना आणि अस्मिता आहे ना, त्या एकत्र शिलगल्या पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांच्या ज्या भावना आहेत ना, त्याच्यामुळे देशाचं वाटोळ होतंय. बघतोय चमत्कार, अहो चमत्कार झाला, मिरेकल. आम्ही त्या दोघांचा व्हेंटिलेटर जसा काढला तसे ते दोघे पुन्हा श्वास घेऊ लागलेत. ए पांढरा कोट, श्वास घ्यायला लागले म्हणजे ए. जिवंत झाले का काय? असं कसं झालं? ए डॉक्टर, ए जीवन नाही करायचा, मार पहिला. ए अण्णाला मार. ए पोरं पाहिजे, अण्णाला मार पहिला. पहिली ती अण्णाची केली पाहिजे. मुंडन करायला घेतला असेल ना घेतलं, आपल्या. घेतलं. बघ, पोराने पहिला अण्णा नेला. डॉक्टर अरे भाऊ गेले पाहिजेत पहिले. अरे गुच्चू पटा, अण्णाची तिरडी उचला. अरे गुच्चू पट रे. औंधा बाहेर काढा. औंधा बाहेर काढा. अरे कानपट्ट्या फोडीन मी. आणि बाय ना बिनबुट ना भांडा कथन कथा उलटी राहणार त्या. प्रत्येक गोष्टी स्पर्धा चालू आहे तुमची. एवढी जर तुम्हाला स्पर्धा करायची आहे ना, तर गावात पहिलं कॉलेज कोण बांधेल याची करा स्पर्धा. आपली जात विसरून आंतरजातीय विवाह कोण करेल गावात त्याची करा ना स्पर्धा. गाडगे बाबा स्वच्छता अभियान, त्याच्यात आपलं गाव मी पहिला आणतो म्हणून करा ना स्पर्धा. भावी आमदार, भावी मंत्री ठरवून मोकळे झाले ते. भावी पिढीला या गावात राहावं वाटेल असं काहीतरी करा ना. निवडणुकीला तुम्हाला मतदान आनंदानं करावं वाटेल असं गाव कोण निर्माण करेल ही करणारे स्पर्धा. आहे ना, माझा अण्णा, माझा भाऊ, माझा तात्या त्यांच्या मागे फिरतात. अरे घरातले जे अण्णा भाऊ तात्या आहेत ना, त्यांचा विचार करा, त्यांना वेळ द्या. सुधरा रे. पम्या, हा भाई, गावात पहिलं कॉलेज आपण काढणार. ये बात. शिक्षण महर्षी अण्णा अरुण कदम महाविद्यालय. काय बापाचा माल आहे का? लायकी आहे का तुमच्या अण्णाची? शाळेत तरी गेलं होतं का बेनकावा? पहिलं कॉलेज बांधणार ते भाऊंच्या नावानंच बांधणार. पहिलं कॉलेज अण्णाच्या नावावर